नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टक्के टोनपेचा हा भाग शूट करताना बाहेर वरुण राजाचं आगमन झालं आहे, विजा चमकतायत, पाऊस पडतो आहे, उन्हाळ्याची अंगाची लाही लाही करणारी उष्णता कमी होते आहे आणि मान्सून आपल्या दारात येऊन ठेपला आहे याची चाहूल आज लागते आहे। त्यामुळे आज माझं हे जे शूटिंग होईल त्यात तुम्हाला पावसाच्या आवाजाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे, पण हा व्यत्यय हवासा वाटणारा आहे। आपण वरुण राजाचं स्वागत करून टक्के टोनपे या आपल्या आजच्या भागाची सुरुवात करू। आपल्या या भागाचं शीर्षक आहे विखे का हरले आणि लंके का जिंकले। दक्षिण नगर मतदारसंघामध्ये ही एक प्रतिष्ठेची लढाई होती। विखे पाटलांसारखं जे एक दिग्गज घराणं आहे, तिसऱ्या चौथ्या पिढीचं राजकारण, ज्यांच्या खांद्यावर तिसऱ्या चौथ्या पिढीच्या राजकारणाची धुरा आहे, ते डॉक्टर सुजय विखे पाटील हे या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि फारशी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे विजयी झाले। आता ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली। या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहे। आगामी काळात बरीच नवी राजकीय समीकरणं उदयाला येणार आहेत, परंतु आज आपण आजचा जो भाग आहे त्यामध्ये या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं, म्हणजे लंके का विजयी झाले, विखे पाटील का पराभूत झाले, याच्यावर आपण आज निपक्षपातीपणे मंथन करूया। तर हा संघर्ष एवढा इरेला पेटण्याचं कारण काय? कारण हा या निवडणुकीचा संघर्ष हा काही अन्य मतदारसंघातल्या निवडणुकीसारखा नव्हता, तर विखे पाटील विरुद्ध विखे पाटलांचे राज्यातले आणि जिल्ह्यातले सर्व विरोधक एकत्र येऊन ही निवडणूक लढवत होते। त्यातील भाजप अंतर्गत त्यांचे विरोधक सुद्धा सक्रिय होते। हे असं चित्र का निर्माण झालं? एवढा त्रास त्यांना या निवडणुकीत का झाला? तर त्याचं उत्तर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी फार पूर्वीच देऊन ठेवलं आहे। एका भाषणात बोलताना ते असं म्हणाले होते की आम्ही इतरांना त्रास देतो म्हणून आम्हाला निवडणुकीत त्रास होतो। त्यांच्या या विधानातच या निवडणुकीच्या निकालाचं सार आहे आणि या निवडणुकीत इतका मोठा संघर्ष का झाला याचा सुत्रा अर्थ दडलेला आहे। म्हणजे बघा, राज्य पातळीवर विचार केला तर माजी केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेबांपासून ते विखे पाटलांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत ते विखेंचे जे जिल्ह्यातले सर्व विरोधक आहेत, हे एका बाजूला त्यांच्यामध्ये एकजूट झाली आणि ते ईर्ष्येने कामाला लागले। त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विखे पाटलांचा म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटलांचा पराभव करायचाच होता, अशा ईर्ष्येने ते कामाला लागले। आणि एका बाजूला इतकी मोठी ईर्ष्या का तयार झाली, तर यातल्या प्रत्येकाला कधी ना कधी शॉक ट्रीटमेंट मिळाली। कुणी निवडणुकीत पडलं, कुणाला निवडणुकीत पाडलं गेलं, कुणाला विरोधक आहे म्हणून त्रास दिला गेला। त्यामुळे ही सगळी मंडळी एकत्र आली, मगाशी मी सांगितलं तसं ईर्ष्येने कामाला लागली। एवढी ईर्ष्या त्यांच्यामध्ये उत्पन्न होण्या इतपत त्रास द्यायला हवा होता की नाही, हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला की ज्याचं सूतोवाच स्वतः खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी यापूर्वीच दिलं आहे। ही निवडणूक सुरू झाली त्यावेळेस वातावरण तर कसं होतं, ते पूर्णतः महायुतीच्या ज्या पक्षाकडून ते लढत होते त्या पक्षाच्या विरोधात होतं। कारण असं होतं, कांद्याची निर्यात बंदी झाली होती, सोयाबीनला भाव नाही, ज्याच्यावर बऱ्याच शेतकऱ्यांची रोजीरोटी अवलंबून त्या दुधाचे दर कोसळले,
पिण्याच्या पाण्याची टंचाई, ग्रामीण भागात सामान्य माणसाला प्रपंच चालवणे मुश्किल झालेले असताना ही निवडणूक आली। त्याच वेळेस गेल्या काही महिन्यांपासून दूरचित्रवाणी म्हणजे विविध वृत्तवाहिन्या आहेत, विविध यूट्यूबर्स आहेत, राज्याच्या हालचाली, राज्यातल्या महायुतीचे नेत्यांचा डांगडौल, त्यांचे भाजप, त्यांचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी त्यांनी आखलेल्या मोहिमा, ईडीचा धाक दाखवून त्यांनी एखाद्या सर्कशीतल्या रिंग मास्टर सारखं अनेक नेत्यांना पुन्हा भाजपमध्ये आणणं, म्हणजे जे आपण सगळे म्हणायचे वॉशिंग पावडर भाजप, तर सामान्य माणसामध्ये तर याच्या विरोधात लाट उमटलीच। म्हणजे त्रास द्यायचा, विरोधकांना जेरीला आणायचं, ही नवसुडाचं राजकारण जेव्हा सामान्य जनतेने पाहिलं त्यावेळेस सामान्य जनता दूर राहू द्या, भाजपचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते तर त्यांना स्वतःचं मत नसतं, पण जे मोठ्या संख्येने जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ लागला, हाच का तो शिस्तबद्ध पक्ष, पार्टी विथ डिफरन्स, हाच का तो शिस्तबद्ध सुसंस्कृत पक्ष, असा प्रश्न या समर्थकांना पडू लागला होता। आणि अशाच वातावरणामध्ये या निवडणुका आल्या। मोदींची टोले जंग सभा झाली, पण वातावरण निर्मिती झाली का? मला वाटतं नाही झाली। ज्या उद्धव ठाकरेंच्या ज्या सभेमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळायचा, तसा प्रतिसाद मोदींच्या सभेमध्ये मिळत नव्हता। मागे मी सांगितल्याप्रमाणे मोदींची सभा झाल्यानंतर त्याचा जो इको ऐकायला यायला पाहिजे होता, तो इको ऐकायला येत नाही। आता या सगळ्या संघर्षामध्ये, म्हणजे हा संघर्ष फार पूर्वीपासून सुरू होता, लंके आपल्या विरोधात उभे राहतील म्हणून लंकेवर ज्या ज्या पद्धतीने त्यांना घेरता येईल त्या त्या पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न सुरू होता। पण या सगळ्या गडबडीमध्ये लंके यांनी आपली कॉमन मॅन ही प्रतिमा कमालीची जपली, आणि ती, यापूर्वी मी हा मुद्दा सांगितलेला आहे, ती त्यांच्या ही प्रतिमा गेम चेंजर ठरली, जिची कुठेही गवगवा झाला नाही, चर्चा झाली नाही। लोकांना कॉमन मॅन म्हणून लंके आपलेसे वाटायला लागले। इथंच निवडणूक फिरत होती हे कुणाच्याही लक्षात आलं नाही। आता खरं म्हणजे राहुरी हे डॉक्टर सुजय विखे पाटलांचं होम ग्राउंड, इथे त्यांच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र देखील आहे। इथून त्यांना किमान 40-50 हजार मतांची आघाडी अपेक्षित होती, प्रत्यक्षात 11,800 मतांची आघाडी मिळाली। मग त्या तुलनेमध्ये राहुरीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरेंनी लंकेकरता घेतलेले कष्ट किती महत्त्वाचे ठरले या निमित्ताने लक्षात। या उलट पारनेर हे लंकेंचं होम ग्राउंड, लंकेंची मोठी आघाडी तिथून रोखण्यासाठी विखे पाटलांनी जंग पछाडलं, कार्यकर्ते फोडले, नेते फोडले, जे जे करता येणं शक्य होतं ते सर्व केलं। तरीही राहुरी होम ग्राउंड डॉक्टर सुजय विखे पाटलांचं आघाडी 11,000-12,000 मतांची, पारनेर होम ग्राउंड लंकेंचं आणि मताची आघाडी मात्र तब्बल 38,000 मतांची। डॉक्टर सुजय विखेंना नगर शहरातून फार मोठ्या मताधिक्यांची अपेक्षा होती, कारण त्यांचे मित्र आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर सावलीसारखी फिरत होती। प्रत्यक्षात 31,700 मतांचं मताधिक्य मिळालं। खरं म्हणजे या नगर शहरापेक्षा अधिक मताधिक्य लंके यांनी श्रीगोंद्यात मिळून दाखवलं, जिथे की भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत बबनराव पाचपुते, तिथे लंकेंना मताधिक्य मिळालं तब्बल 32,700 मतांचं। म्हणजे नगर शहरापेक्षा देखील श्रीगोंदे तालुक्याने 1,000 मताचं मताधिक्य अधिक झालं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर किती जोरात काम करत होता, इतकी मोठी बलाढ्य प्रचार यंत्रणा विखे पाटलांच्या दिमतीला असून दिली। शेवगाव पाथर्डीमध्ये सुद्धा मोठी अपेक्षा होती, पूर्ण झाली नाही। केवळ 7,000 ते 8,000 मतांचं मताधिक्य डॉक्टर सुजय विखे पाटलांना पडलं। मात्र कर्जत जामखेडमधून
हजारभर मतांनी लंके पुढेच राहिले. त्यांना तिथून जवळपास 9,000 मतांचं मताधिक्य मिळालं. आता 28,000 मतांनी लंकेंचा विजय कागदोपत्री दिसत असला तरी बॅलेट पेपरवर म्हणा, मतदान यंत्रावर म्हणा, तुतारी हे चिन्ह घेतलेल्या उमेदवाराला, म्हणजे तुतारी वाजवणारा मनुष्य हे राष्ट्रवादीचं चिन्ह होतं, पण तुतारी वाजवणारा मनुष्य आणि तुतारी नाव असलेलं चिन्ह यामुळे गोंधळ उडाला आणि तब्बल 44,000 मतं तुतारी या चिन्हावर जाऊन पडली. ती जर इकडे गृहीत धरली तर हे मताधिक्य 72,000चं होतं. आता या निवडणूक मॅनेजमेंटमध्ये विखे पाटलांचा हात धरणारं नगर जिल्ह्यात कोणी नाही, परंतु MIMच्या उमेदवारानं घेतलेली माघार, लंके नावाच्या म्हणजे निलेश लंके नावाच्या उमेदवारानं घेतलेली माघार, हे लंकेंचं सुद्धा मॅनेजमेंट किती पक्क होतं आणि आरेला कार्य म्हणणं, आक्रमक प्रचार करणं, यात लंके सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आघाडीवर राहिले. आता अर्थातच या सगळ्या संघर्षाला विखे थोरात संघर्षाची देखील झालं होती. पक्ष बाजूला राहिले आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे विखे विरोधक अशी ही फाईट झाली. मग आता या निवडणुकीपासून धडा काय घ्यायचा सर्वच राजकीय पक्षांनी, किंवा ज्यांना निवडणुकीचं राजकारण प्रदीर्घ काळ करायचं आहे त्यांनी या निवडणुकीपासून काय धडा घ्यायचा? हा धडा, तुमची प्रतिमा कॉमन मॅन ही असली पाहिजे, ती जनतेला आवडते, जनतेला तुम्ही सहजासहजी मनापासून भेटता आलं पाहिजे. हाच धडा उत्तरेत मिळाला, तोच धडा दक्षिणेत मिळाला. कॉर्पोरेट पद्धतीने राजकारण करता येत नाही हे जसं भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांच्या लक्षात आलं असेल, तीच आठवण आज दक्षिणेमधलं राजकारण बघितलं की होते. कॉर्पोरेट पद्धतीने राजकारण करता येत नाही. दुसरा मुद्दा महत्वाचा असा पुढे आला, लोकांचे प्रेम आणि विश्वास संपादन करावा लागतो, त्यासाठी लोकांमध्ये लोकांचं होऊन राहावं लागतं. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, थेट संपर्कात असावे लागते. हे इकडे लोखंडे साहेबांच्या सुद्धा लक्षात आलं आहे. दुसरं एक, राजकारण हे सरसगट पद्धतीने करता येत नाही. टकाशेर भाजी आणि टकाशेर खाज्यालाही तोच भाव, भाजीलाही तोच भाव, असं चालत नाही. घोडा आणि गाढव सारखंच दिसत असलं तरी घोडा हा घोडा असतो, गाढव हे गाढवच असतं. 4 गाढवं जास्त पदरी बाळगल्याने एका घोड्याची बरोबरी होत नाही, असाही संदेश या निवडणुकीमध्ये. असे अनेक धडे या निवडणुकीने दिले असले तरी महायुती विरुद्धची अँटी इन्कम्बन्सी प्लस विखे पाटलांच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी, अशा 2 अँटी इन्कम्बन्सी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली गेली, किंवा या निवडणुकीमध्ये डबल अँटी इन्कम्बन्सी होते. त्यामुळे तुलनेमध्ये कमी प्रचार यंत्रणा किंवा तोकडी प्रचार यंत्रणा किंवा विखे पाटलाच्या महाबलाढ्य यंत्रणे पुढे देखील लंकेंसारखा माणूस टिकू शकला, निवडणुकीचा निकाल बदलू शकला. या निवडणुकीच्या निकालाला अनेक कंगोरे आहेत, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. या निवडणुकीनंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघ जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. त्यावर आपण कधी बोलू, परंतु ही जी दिग्गज मंडळी आहे विखे पाटलांसारखी, हे लंबी रेस के घोडे असतात. एखाद्या पराभवाने राजकारणामध्ये फार मोठा अडथळा येतो अशातला भाग नाही. बचेंगे तो और भी लढेंगे, राजकारणी मंडळींचं हे देखील एक वैशिष्ट्य असतं. परंतु लंकेंनी ही निवडणूक मोठ्या जिद्दीने लढवली आणि विखे विरोधकांनी किंवा विखेंनी तयार केलेल्या विरोधकांनी एकत्र येऊन आज लंकेंच्या
पाठीमागं मोठं पाडवळ उभं केलं, त्यामुळे विखे पाटलांचा पराभव झाला. हे या निवडणुकीचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.